सोनेचा मुळा, भेंड्याचा ज्ञानेश्वर आणि पाथर्डीच्या वृद्धेश्वर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली। या तिन्ही कारखान्यांची प्रारूप मतदार यादी 5 मार्चला प्रसिद्ध झाली। त्यावर 16 मार्चपर्यंत हरकती घेण्यात येऊन 27 मार्चला या हरकतींची सुनावणी होईल। त्यानंतर 1 एप्रिलला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल। म्हणजेच येत्या महिनाभरात निवडणुकीचा कार्यक्रम होईल। आता या तिन्ही कारखान्यांपैकी 2 कारखान्यांवर ज्यांची सत्ता आहे त्यांचा गेल्या विधानसभेला पराभव झाला। त्यात एक होते माजी मंत्री शंकरराव गडाख व दुसरे होते माजी आमदार चंद्रशेखर घुले। वृद्धेश्वर कारखाना ज्यांच्या ताब्यात आहे त्या मोनिका राजळे मात्र गेल्या वेळी पुन्हा आमदार झाल्या। या तिन्ही कारखान्यांचं वैशिष्ट्य म्हणजे हे गडाख, घुले व राजळे हे तिन्ही नेते एकमेकांचे सोयरेधारी आहेत। गेल्या 2-4 वर्षात या नेत्यांच्या मतदारसंघात झालेलं स्थित्यांतर, पराभव आणि राजकीय घडामोडी पाहता हे नेते आपापले कारखाने वाचवू शकतील का, याच प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधण्याचा प्रयत्न करू। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। नगरच्या जिल्हा बँकेसोबतच मुळा, लोकनेते मारुतीराव घुले पाटील व श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर झाला। या तिन्ही सहकारी साखर कारखान्यांच्या संचालकांची मुदत संपली, त्यामुळे जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक साखर संजय गोंदे यांनी या तीनही कारखान्यांच्या मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर केला। या याद्या 5 मार्चला जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, पाथर्डी तहसील कार्यालय, नेवासा तहसील कार्यालय, जिल्हा उपनिबंधक कार्यालय, सहाय्यक निबंधक कार्यालय तसेच संबंधित सहकारी साखर कारखाना कार्यालयात प्रसिद्ध झाल्या। या याद्यांवर 16 मार्चपर्यंत हरकती मागवण्यात आलेल्या आहेत। प्राप्त होणाऱ्या हरकतींवर 27 मार्च रोजी अहिल्यानगरातील जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक सुनावणी होणार आहे। त्यानंतर 1 एप्रिल रोजी या तीनही कारखान्यांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल। हे तिन्ही कारखाने ज्यांच्या ताब्यात आहेत ते सर्व नेते एकमेकांचे व्याही आहेत। वृद्धेश्वरचे सर्व आप्पासाहेब राजळे यांच्या सुकन्या सुनीताताई व माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या सुविद्य पत्नी आहेत। तर ज्ञानेश्वर कारखान्याचे सर्व चंद्रशेखर घुले यांच्या कन्या निवेदिता या शंकरराव गडाख यांचे पुत्र उदयन गडाख यांच्या पत्नी आहेत। म्हणजेच घुले व गडाख हे एकमेकांचे व्याही आहेत। ज्येष्ठ नेते आप्पासाहेब राजळे व यशवंतराव गडाख हे एकमेकांचे व्याही आहेत। या तिन्ही घराण्याचे कार्यक्षेत्र 3 वेगवेगळ्या तालुक्यात आहे। राजळे पाथर्डी तालुक्यात, घुले शेवगाव तालुक्यात तर गडाख हे नेवासा तालुक्यात राजकारण करतात। गेल्यावेळी शेवगाव पाथर्डी मतदारसंघात मोनिका राजळे यांनी चंद्रशेखर घुले यांचा पराभव केला होता। तर नेवाशात माजी मंत्री शंकरराव गडाख यांचा शिवसेनेचे उमेदवार विठ्ठलराव लंघे यांच्याकडून धक्कादायक पराभव झाला होता। गेल्या विधानसभेच्या निकालानंतर या तिन्ही तालुक्यांची राजकीय गणिते बदलली। शेवगाव पाथर्डीतून मोनिका राजळे सलग निवडून आले असले तरी पक्षांतर्गत त्यांचा होणारा विरोध गेल्या वेळी जास्त वाढला। त्यांचे परंपरागत विरोधक प्रताप ढाकणे हे आजही त्यांच्या विरोधातच आहेत। पण गेल्या शेवगाव नगरपालिका निवडणुकीत त्यांच्याच पक्षात असणाऱ्या अरुण मुंडे यांनी राजळेंच्या उमेदवाराचा पराभव केला। माया मुंडे यांनी ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश करत राजळेंना चांगलाच धक्का दिला। मोनिका राजळे आमदार असल्या तरी शेवगाव व पाथर्डी या दोन्ही तालुक्यातील त्यांचे विरोधक सध्या वाढले आहेत। शेवगाव पालिकेच्या निवडणुकीनंतर राजळेंना कोणतीच निवडणूक सोपी नसणार हे दाखवून दिले आहे। त्यामुळे वृद्धेश्वर कारखान्याची निवडणूक ही राजळेंसाठी सोपी नक्कीच असणार नाही। गडाख व घुलेंचेही काहीसे तसेच आहे। गेल्या विधानसभेला पराभव झाल्यानंतर या दोन्ही नेत्यांच्या विरोधकांना बळ मिळाले आहे। नेवाशाचे आमदार विठ्ठलराव लंघे हे या दोन्ही कारखान्यांच्या निवडणुकीत लक्ष घालतील असे सांगितले जात आहे। परंतु या दोन्ही कारखान्यांचा इतिहास पाहता आमदार लंघे यांचा विरोध टिकेल का हा खरा प्रश्न आहे। आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी गडाख व घुले हे दोन्ही नेते यापूर्वीच आपापल्या मतदारसंघात ऍक्टिव्ह झाले आहेत। शिवाय चंद्रशेखर घुले यांना जिल्हा बँकेचे चेअरमन करून अजित पवार गटाने त्यांना यापूर्वीच ताकदही दिली होती। आता पुन्हा जिल्हा बँकेची ही निवडणूक होत आहे। या निवडणुकीत राजळे, घुले व गडाख हे तिन्ही नेते पुन्हा संचालक होण्याच्याही तयारीत आहेत। त्यामुळे कारखाना व जिल्हा बँक या दुहेरी निवडणुकीत हे तिन्ही नेते समझोता एक्सप्रेसमध्ये बसतील अशा शक्यता जास्त आहेत। राजकारणात काहीही होऊ शकतं, त्यात सहकारात राजकारण आणायचं नाही असा नगर जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांचा पायंडा आहे। काळे, कोल्हे, थोरात, विखे, तनपुरे, घुले, गडाख, राजळे या सगळ्याच पहिल्या पिढीतील नेत्यांनी हे तत्व तंतोतंत पाळले। त्यामुळे मुळा, ज्ञानेश्वर, वृद्धेश्वर या कारखान्यांची निवडणूक चुरशीची होईल असं सध्या तरी दिसत नाही। मित्रांनो, तुम्हाला या विषयावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत